की महाराज म्हणतात ऐका ना, किती प्रेम करावं आपण सुद्धा देवावरती, की जगाचा मालक आपल्यावर सुद्धा किती प्रेम करतो ते उदाहरण सांगितलं पहिल्या चरणामध्ये. गवळी याची ताक पिरी, महाराज म्हणतात गवळ्याची पोर आहे आणि ताक पिणारी पोर आहे, ती का चांगली का? तुकाराम महाराज म्हणतात गवळ्याची पोर आहे, ताक पिणारी पोर आहे, आणि तुकाराम महाराज म्हणतात ती का चांगली का हो? पण महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा, कोणाचा कोणाचा? त्या गोपाळांचा. एवढा छंद लागले म्हटले त्या जगाच्या मालकाला. काय सेवा भक्ती दे, काय सेवा असेल त्या गोपाळांची, एवढा जगाच्या मालकाला त्या गोपाळांचा छंद लागावा. मग आपलं जीवन सुद्धा भक्ती प्रधान असावं, आपलं जीवन सुद्धा भक्तिमय असावं. ज्ञानोबराय सांगतात तरी जडजडू निवायला निघ, ये भक्तीची ये वाटेला. ज्ञानोबराय सांगतात जिया पावशी अभ्यंगन जे दाम माझे, कशी भक्ती गोपाळांना, गोपाळांची भक्ती जगाच्या मालकाला जेवढी आवडत होती का महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा. आणि काय सेवा भक्ती ते काय नव्हतं म्हटले त्या विदुर काकाच्या घरी. जेवढं कौरवांच्या घरी होतं तेवढं विदुर काकाकडे नव्हतं महाराज म्हणतात. पण महाराज म्हणतात ऐका ना, काय उपवास पडिले होते कन्या होते विदुराच्या, विदुर काकांच्या घरच्या कन्या खावा. काय छंद असेल तुकाराम महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक गोड दृष्टांत दिला का ऐका का? माय कुब्जा नावाची दासी, संत जनाबाई महाराजांचे 4 अवतार सांगितले ना. पहिला अवतार हिरण्यकश्यपूचे कुळे नामा प्रल्हाद, माझे नाव पद्मिनी, दासीचे पद. पद्मिनी नावाच्या दासी होत्या पहिल्या युगामध्ये, नंतर मंथरा नावाच्या दासी, नंतर कुब्जा नावाच्या दासी, आणि नंतर संत जनाबाई महाराज. पण तुका म्हणे कुब्जा दासी रूपाला चांगली नव्हती. महाराज म्हणतात थोडा स्वराचा नॉर्मल कमी करायचं, लय गोड मस्त छान. हां खूप गोड, अजून थोडासा कमी, म्हणजे यांच्या हृदयापर्यंत बस. खूप गोड, डायरेक्टच बंद झाला. एकदा सेट झाला की सेट. बस राहू द्या. तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी हिन कळा. महाराज म्हणतात ती रूपाला दिसायला चांगली नव्हती, तिच्या रूपाच्या कळा हीन झालेल्या होत्या. पण महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देव, काय सेवा भक्ती ते विठ्ठल विठ्ठल. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र करे गेली 2 वर्षाची परंपरा आहे. आपण भगवान हनुमंतरायाच्या या मंदिराचा वर्धापन दिन करतात, साजरा करतात. 3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे. अत्यंत भव्यदिव्य स्वरूपामध्ये, अत्यंत खरं तर त्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर 3 अवस्था प्राप्त होतात त्या माणसाला: मंगलता, दिव्यता आणि रम्यता. मंदिर या शब्दाचाच अर्थ आहे. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, आणि र म्हणजे रम्यता. जिथं मंगलता आहे, जिथं दिव्यता आहे, तिथं रम्यता आहे ना. असं गोड भव्य दिव्य मंदिर बांधलं तुम्ही, खूप छान. त्या मंदिरात गेल्याच्या नंतर दिव्यता प्राप्त होते, मंगलता प्राप्त होते, आणि रम्यता. रमत माणूस मंदिरात गेले होते. इकडे विठोबरक माहिती संपवून गेली तरी आम्ही येईना इकडून. आमच्या भाऊ पाटलांनी सांगितलं महाराज मंदिर कसं आहे, अत्यंत गोड आहे. आमच्या गोकुळदादांचे पिताश्री होते, अत्यंत गोड मंदिर बांधलं मस्तपैकी. गेल्याबरोबर प्रभू रामरायाचं दर्शन होतं, पुढे गेलं का पांडुरंगाचं दर्शन होतं, आणि इकडं आलं का हनुमंतरायाचं दर्शन होतं. अत्यंत भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचं अत्यंत गोड मंदिर बांधलं. गावकरी मंडळी तुम्हाला धन्यवाद आहे. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आपल्याच गावातील असणारे आदरणीय आमचे गोकुळदादा आणि बाळादादा गावकरी मंडळींच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. अत्यंत गोड मृदंग वादक, आपल्या परिसराचं भूषण असणारे हरिभक्तपरायण आदरणीय गिरीश महाराज, पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. हरिभक्तपरायण भजन सम्राट नवनाथ महाराज असतील, हरिभक्तपरायण भजन सम्राट निवृत्ती बाबा असतील, हरिभक्त भजन सम्राट भगवान महाराज असतील, सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित. आदरणीय आमचे शांताराम बाबा असतील, माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय हरिभक्तपरायण माऊली महाराज असतील. महाराजांना दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, भावांना तुम्हालाही दंडवत करतो. माझ्यावर नितांत प्रेम करणारे अत्यंत ही प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे दादाभाऊ असतील, आदरणीय आमचे भाऊसाहेब चकोर असतील, आदरणीय आमचे गोकुळ दादा असतील, आदरणीय आमचे सोनू दादा असतील,
सगळीच प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तपर्यंत अत्यंत गोड, हा मग ते शेवट असताना आज मी रमून जाणार आहे मस्त. ही बासरी ना माणसाला बोलायला लागते. जिथं गोपिका बोलत होत्या, देवानं बासरी वाजवली, जिथं गोपिकांना वेळ लागत तिथं महाराजाला नाही लागू का? नुसतं महाराजाला नाही वेळ लागलं, ही म्हातारी माणसं सुद्धा वेडून गेली होती मागाशी चाल चालू असताना, तुम्ही पाहिलं नाही. आणि वेडा होता आलं पाहिजे माणसाला. कुठं? प्रपंचात. प्रपंचात होतं, वेडच होतं. महाराज म्हणतात तिथे वेड झाला पाहिजे. अहो नाही हो, गावाला सुद्धा त्याच्यात जायचं. वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा झालो, वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेड व्हायचं, वेड म्हणजे परमार्थात वेड होता आलं पाहिजे. पण माणूस परमार्थात आला का असं वाटतं माणसाला मी शहाणा झालो, इथं आले वेड झालं पाहिजे. जायचंय आता भेटीला कोणाच्या? वेडियाच्या. तुकाराम महाराजच्या गावाला गेले, त्या गावाला आपल्याला जायचंय. 20 तारखेला प्रस्थान आहे आता निवृत्तीनाथ देवांचं. माझी विनंती आहे, जात असताना आपण माऊलीच्या सोहळ्याला 5 वर्ष झाली असतील, माऊलीचा सोहळा झाला असेल, 5 वर्ष तुकोबरांच्या सोहळ्यात गेले असेल. आता माझी विनंती आहे, आता आपल्या परिसरातून आपल्याला निवृत्तीनाथ देवांसोबत जायचंय असं ठरवा मस्त बाकी. इथं काव महाराज विरोध करतात का मला माऊलीच्या सोहळ्यात जायला? नाही, आपण निवृत्तीनाथ देवांकडून जर चाललो तर ज्ञानोबरायला सुद्धा बरं वाटेल. हो, ज्ञानोबरायला बरं वाटेल, तुकोबरायला बरं वाटेल, असं आपण निवृत्तीनाथ देवांसोबत आता 20 तारखेला प्रस्थान. सगळी या प्रस्थानला, सगळी या प्रस्थानला वेडियाच्या. अशी गोड मनमोहक अत्यंत गोड बासरी वादक आपल्या परिसराचं, नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड बासरी वादक, एक रत्न आदरणीय आमचे राहुलजी महाराज स्थानप असतील. पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजूया. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अत्यंत अर्चना स्पीकर साऊंड सिस्टीम डेरेवाडी, तुम्हाला दंडवत. माझ्या दादा करता एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त. हार्दिक ज्ञानसागर यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हाला दंडवत. अत्यंत गोड. चला, सप्ताह 8 दिवसाचा असो, 3.5 दिवसाचा असो, 3.5 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, महिन्याचा असो, वर्षाचा असो, पण समाप्ती सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. आज ठरून आलेलो आहे आपण. हे बघा, 3 दिवस तुम्ही कीर्तनाला ठरून नाही आले. गोकुळ दादा 3 दिवस तुम्हाला माहिती नाही महाराज कोण काय सांगणार आहे, माहिती नव्हतं तुम्हाला. पण आज ठरून येले तुम्ही सगळे. आज वादक ठरून येले काय वाजवायचं कीर्तनात. आज गायक सुद्धा ठरून यायचे काय म्हणायचं कीर्तनात. आता तुम्ही सुद्धा ठरून येईल आज काय ऐकायला भेटणार आहे आपल्याला. काय हो? चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. आज सगळ्यांना माहिती आहे महाराज काय सांगणार आहे. महाराज स्वतः आता कोणी संप्रदायाला कितीही उच्च कोटीचा महाराज आला तरी आजच्या कीर्तनात सगळ्यांना माहिती आहे महाराज काय सांगणार आहे म्हणून. मग आजच्या कीर्तनामध्ये देवाचं चरित्र सांगायचं. कोणत्या देवाचं? कोणी आहे नाही. मग गोपाल कृष्णाचं. मग गोपाल कृष्णाचं देवाचं नाव सांग. कोणा? हा, बरं, कुठलं चरित्राचं वर्णन केलं? चरित्र ते केले देवे रांगत रंगणी चोरीत लोणी. एक रांगताना आणि एक गाय राखताना असा चरित्राचा. येदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने
चरित्राचा उच्चार करायचा आहे आपल्याला. आता अभंग आणि चरित्र आपल्याला सोबतच घेऊन चालायचं, तेव्हा वेळ बरोबर आपल्याला कव्हर होईल. पाण्या पावसाचे दिवस आहे. काल भरपूर पडला तुम्हाला पाऊस, पडला ना? बसा 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 दाजी बसा बस बस बस. बरोबर हा हो दाजी बसा बसा बस. चला ऐका माझ्याकडे. त्याचं कारण असं आहे, जुने दाजी वर जाऊन बसले त्याच्यामुळे नवीन दाजी वर जाऊन बसले. मग काय मग दाजी बसा, काय टेन्शन नाही. विठ्ठल विठ्ठल हाय काय भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. भगवान तेव्हा जन्माला येतात जिकडे तिकडे अधर्मच अधर्म व्हायला लागला, पापच पाप व्हायला लागलं. पृथ्वी मातेला पापाचा बोजा सहन होईना म्हणून गायीचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. नामदेव महाराज चरित्र लिहितात बरं का भगवंताचं, किती गोड आहे पा. खरं तर नामदेव महाराज संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ देवांचं चरित्र असेल, ज्ञानोबरांचे चरित्र असेल, तुकोबरांचं चरित्र असेल, तुम्ही पहा. सती अनुसयाचं चरित्र असेल, भक्त चांगुनाचं चरित्र असेल, नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये सगळी पुरावे सापडतात. तसं आता भगवंताचं चरित्र आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. ब्रह्मदेवाकडे गेली गारण मांडलं, भगवान ब्रह्मदेवा मला पापाचा बोजा सहन होत नाही. मग अवतार धारण करावं लागेल. ब्रह्मदेवानं सांगितलं माय हे काम माझ्याकडे नाही. मग भगवान विष्णूकडे जावं लागलं. मग सगळी देव देवता एकत्र आली भगवान विष्णूकडे गेली. भगवान विष्णूला विनंती केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदगना अविनाश. परमात्म्याला विनंती केली, भगवान तुम्हाला अवतार धारण करावं लागेल. भगवंतानं ते मान्य केलं. भगवंतानं ते मान्य केलं. भगवंतानं केलं. ऐका असेल तर जास्त विक्षेप होत असेल ते बघा, मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही, पण तुमचं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगणार आहे. फार लक्षपूर्वक कीर्तन आहे का, मला विक्षेप चालत नाही. कारण अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत. हे बघा, कीर्तन वादातून नसावं पण कीर्तन संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवादातून कीर्तन असावं. मुद्दा असा आहे गड्या, भगवंताने ते मान्य केलं. इकडं आई साहेबांना सांगितलं कौंडण्यापुराशी जावे तुम्ही. मान्य केल्याबरोबर इकडं अत्यंत लाडकी कंसाची बहीण वसुदेवाला द्यायचं ठरलं. लग्न सोहळा जमला. थाटामाटामध्ये लग्न सोहळा पार पडला. वरात सुरू झाली आणि त्या वरातीमध्ये बेधुंद होऊन नाचायला लागला. कोण? कंस. आनंदाने उड्या मारायला लागल्या. तेवढ्यात कडाडली आकाशवाणी. आकाशवाणीने सांगितलं, हे दृष्ट कंसा, ज्या बहिणीच्या वरातीमध्ये आनंदाने नाचतोय ना, त्याच बहिणीच्या पोटी बालक जन्माला येणार आणि ते तुला मारणार आहे. आकाशवाणी ऐकल्या बरोबर हातामध्ये शस्त्र घेतलं. शस्त्र घेतल्याबरोबर केवणी खडग माराया धावला. केवणी खडग माराया धावला. केवणी खडग माराया धावला. केवणी खडग माराया धावला. वसुदेवाने हात धरला असेल, हे दृष्ट कंसा, हिला काय मारत? अरे हिच्या पोटी बालक जन्माला येणार आहे, ते तुला मारणार आहे. कंसा विचार कशाला करतो? जन्माला बाळाला का आणून देतो? पण विश्वास नव्हता कंसाला. विश्वास नव्हता. आणि विश्वास त्याच माणसाला नसतो. कोणाला? जो राक्षसी वृत्तीचा येतो. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा आणि व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. जो राक्षसी वृत्तीचा आहे
त्याला विश्वास नव्हता, त्याने बंदी शाळेत टाकला. पण मुलगा झालं. 2 वर्षाचा कालावधी गेला. वसुदेवाने सांगितलं काळजी नको करू, मी पहिलं बाळ झालं का तुला दाखवायला आणील ना. घेऊन गेले. एक अंश ही बाळ घे. पण आकाशवाणीनं सांगितलं होतं कितवा मारील? 8वा मारील ना. बाळ घेतलं नाही, स्वीकार केला नाही. पण शेवटी देव देव येतो. देवाला चरित्र बनवायचं होतं ना, तेवढ्याच कळीचं गिरेक पाठवलं. कोण? देवर्षी नारायण नारायण. तुम्ही ती ओम नमः शिवाय मालिका बघा, थोड पात्र केलेलं होतं नारायणाचं मस्त. नारद महर्षीचं नारायण नारायण. नारद महर्षीची स्वारी. कंस महाराज उठा, तिकडं बाळ जन्माला आलं. कंसानं सांगितलं ऋषी महाराज अहो 8वा मारणार आहे, पण आता काळी टाकायचं म्हणले होते नारद नावच येऊ नारद. जी लावलेली कळ जी कधीच नाही रद्द होत, तिचं नाव नारद. कधीच रद्द होत नाही ना, लावलेली कळ आहे. सांगितलं 8वा मारणार आहे. मग गणित मोजा आता आपण 1 2 3 4 5 6 7 8. आता सरळ अंक झाली. आता रिटर्न मोजायचे. आता 8 7 6 5 4 3 2 आई 8वाचे. मग कळाल्या बरोबर साई मालित दुराचारी 7वा गर्भ योग मायनीच्या रोहिणीच्या उदरात नेऊन ठेवला. आता 8व्याची प्रतीक्षा. 8वा गर्भ आई साहेबांच्या उदरामध्ये. शास्त्र पुराण असं सांगतं 7व्या महिन्यापासून जी माऊली गुरुधर आहे तिच्या चेहऱ्याला उजाळा येत असतो, सुंदर दिसत असते ती. 7वा 8वा आणि 9वा. मग मला सांगा ना, सामान्य माऊली जर एवढी तेजस्वी दिसत असं, ज्या आईच्या उदरामध्ये जगाच्या मालकाचं हे जगाचा मालक आहे आईच्या उदरामध्ये, तो जन्माला येणार आहे. त्या आईचं रूप किती गोड असेल ना. महाराज म्हणतात असं नाही, त्याला शास्त्र आहे, त्याला पुरावा आहे ना. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. देवकीचे तेजस्वी चेहरा दिसायला लागला एकदम. देवकीचे तेज जसा दिसे जैसा सूर्य, एवढं रूपवान एवढं गुंडस चेहरा दिसायला लागला. सगळे देव ऋषी महंत साधू संत एकत्र आले, पुष्पवृष्टी घेऊन हजर आहे. आता काही क्षणात भगवंताचं प्रागट्य होणार आहे. आपण सुद्धा हात वरी करूया. हात वर करा मस्त पैकी. बहुत बढिया. करेकर भगवंताचं प्रागट्य होणार आहे. आपण मस्त पैकी टाळीच्या गजरामध्ये आपण सुद्धा स्वागत करायचंय. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. भगवंताचं प्रागट्य झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. 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 भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. देवकी समोर 8 वर्षाचे देव उभे आहेत. तेवढ्या प्रागट्य झाल्याबरोबर देवकीनं सांगितलं सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. का जाणे कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. तिला धाक होता. कोणापासून? तिचा कोण होता? तो भाऊ होता ना माय. असे बरेच भाऊ आहे, अशा बऱ्याच बहिणी ज्या बहिणीपासून धोका आहे काय भावायला.
काही भावापासून धोका आहे त्या बहिणीला. जसं देवकीला ऐका ना, नुसतं कीर्तन ऐकू नका रे करे. मुक्ताबाई सारखा जर भाऊ दिला असेल ना ताई तुम्हाला, तो खूप जपागत आहे त्या भावाला. मी नेहमी सांगतो, कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडत नका बसू ग. दिला असेल ना ज्ञानोबरायांसारखा भाऊ तुम्हाला. मुक्ताबाई रडत होत्या ज्ञानोबरायन करता समाधीचा प्रसंग आहे. सोन्यासारखा भाऊ तुम्हाला दिला असेल ना तर तुम्ही सुद्धा जपा. कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडू नका. काही बहिणी नगाट भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत माहेरात गेले भावजाई सोबत भांडती ती, दम देती त्या भावजायला. मायबापाची सेवा करा माझ्या. आणि नाही मायबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटेल. सई तू काय संपत्ती, त्या संपत्तीवर डोळा ठेवा. भावाच्या इस्टेटीवर जसं तुमचं मुलगा आहे तसं तुमच्या भावाचाही मुलगा आहे. कधी भांडत नका बसू तुमच्या भावासोबत. का ईश्वरनं ज्या बहिणीला भाऊ नाही दिलं ना ताई, त्या बहिणीला विचारा भावाचं दुःख काय असतं. दिले असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, खूप जपा करे कर, खूप जपा. इथं नाती जपण्याकरता आलो. या जगाचा लय लोड नका घेऊ. या जगाने 100% मार्ग कोणालाच नाही दिले. तो आपल्याला काय दिले माझ्या. भावा भावाचं प्रेम, बहीण भावाचं प्रेम. एखादी वादग्रस्त जर एखादं प्रकरण झालं ना भावा भावाचं, तर जगाला नका सांगत बसू. या जगाचा नेहमी करे कर. हे जग आपल्या बैठकीला बसलं का हसत हसत रडत रडत ऐकतं. आपल्या बैठकीला बसलं ना आपल्या भावा भावाचं प्रकरण रडत रडत ऐकतं. पण आपल्यापासून उठून गेलं की हे जग या जगाला आपल्याबद्दल हसत हसत सांगतं. आपल्या प्रपंचातल्या घटना घडल्या जगाला सांगत नका बसू. कव्हर करून घ्या. कॉम्प्रोमाइज म्हणतात त्याला ना. घ्या, समजून घ्या थोडं घ्या. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल तर खूप जपत आहे. ज्या कंसापासून धोका होता तिला माहिती होतं. जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. तिला धोका. मी सांगतो ना तुम्हाला, मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल तर खूप जपा. ज्या भावाला बहीण नाही ना त्या भावाला विचारा बहिणीचं दुःख काय असतं. का बहिणी प्रेम करायचं. अरे झोपडीत राहते आमची बहीण, गरिबी भोगती हो. काय नसतं, गरिबी असते. पण भावाच्या दारात आली ना, 60 वर्षाचा भाऊ असून 50 वर्षाचं बहिणीचं वय असतं ना, हातात थाट घेते बहीण. 60 वर्षाच्या भावाकरता नवस करते. पांडुरंगा पिढा पिढा जाऊ दे, माझ्या दादाला बळीच राज्य होते म्हणते. काय एवढं तळमळीने सांगतो. करे कर आत्ता बहीण भावाचं नातं मिळालं या जन्मात सांगतो. आता जर मरून गेलो ना, असे हजारो जन्म जरी फिरून आलो तर परत बहीण भावाचं नातं मिळणार नाही. म्हणून प्रेम करून घ्यायचं. हातामध्ये थाट घेतलं तर अशी ओवळता ओवळता म्हणते आमची ताई, सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती उमाळी ते बाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया. सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती उमाळी ते बाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया. वेड्या बहिणीची वेडी माया. रक्षाबंधनाचा सण आलेला होता. सगळ्या बहिणी माहेरात आलेल्या होत्या. प्रत्येक बहीण भावाला राखी बांधत होते. आमच्या ताईचा भाऊ देशाची सेवा करत होता. सुट्टी नाही मिळाली ताईच्या भावाला. एक बहीण गंध लावत होती, एक बहीण राखी बांधत होती. तो आनंद आमच्या बहिणीनं पाहिलं. डोळ्यातून पाणी आलं. सीमेवरल्या दादाला फोन लावला. दादा सगळ्या बहिणी माहेरात आल्यात रे दादा. आनंदाने सण साजरा करत. पण दादा तुला सुट्टी नाही मिळाली ना. आमच्या बहिणीने एक पत्र घेतला. ऐका रे बहीण किती प्रेम करत असते. एक पत्र घेतलं, एक पेन घेतला, एक राखी घेतली. आणि आमची बहीण त्या देशाच्या सीमेवरल्या दादाला सांगते, दादा इसे समझो ना रेशम का तार बनिया, इसे समझो ना रेशम का तार बनिया. मेरे राखी का मतलब है प्यार बनिया. मेरे राखी का मतलब है प्यार बनिया. प्यार बनिया, प्यार बनिया, प्यार बनिया, प्यार बनिया. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. का कीर्तनात भजनात कधीच सांगावं लागतं. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला करे. पण जीवनात केवढंही संकट आहे. पण शेवटी भाऊ कामाला येतो एवढं ध्यानात ठेवा बरं ना.
नुसते कीर्तन ऐकू नका, ऐकून आमच्यामध्ये बदललंय महत्वाचं आहे. 10 वर्षे झाले भाऊ भावाशी बोलत नाही, आबोला धरला. अशी बरेच भाऊ आहे 10 वर्षे झाले भावाचा चेहरा पाहती नाही. त्या संपत्तीबाई 10 वर्षे झाली येईनीशी बोलत नाही. काय पेटवायचं त्या येईनीच्या नात्याला? तिच्या दारात जाणार नाही म्हणजे नको जाऊ बाई, तुला यमाच्या दारात जायचंय. ह्या म्हाताऱ्या बाहेर दिवसभर माती काम करून यायच्यात बिचाऱ्या. संध्याकाळ झाली का 7-8-10-20 मैत्रिणी एकत्र यायच्या, हसायच्या, मस्तपैकी बोलायच्या, विनोद गप्पा गोष्टी, दिवसभर केलेले कष्ट विसरून जायच्या त्या मावल्या. अजूनही जुनी माणसं पारवा येऊन बसतात बघा, काम केलं का त्यांचा नेमच होता बरोबर येऊन बसायचं वेळेवर गप्पा गोष्टी करायला. आज माणसाला वेळ नाही राहिला. आपण म्हणू रामभाऊ फार प्रेमाची माणसं आली, 2 शब्द बोलाव रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. संगमनेरला गेला रामभाऊच मिळाला, ज्याला लय धावपळ होती. काय करतो त्याला? काय हो 2 माणसं प्रेमाची माणसं भेटलीत ना, बोलून घ्या. संकट आलं ना, 10 वर्ष झाली ते भावाने भावाशी आबोला धरलेला होता. पण संकट कधी कोणावर येईल काय सांगता येत नाही बरं. करे लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात दिलं भावानं, पण 10 वर्ष झाले भावाशी भाऊ बोलत नव्हता. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ₹1,00,000 लागतील तर पोरग वाचल तुमचं, नाही तर पोरग वाचणार नाही. गरिबीचा काळ, कुठून आणणार पैसे? पाहुण्या रावळ्याला कॉल केला, कोणी पैसे देईना. ते बघा करेकर तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्प्याकडे करत आलं, पण तुमच्यावर जर संकट आलं ना तर संकट साथ देण्याकरता कोणी नसतं. आणि ज्याला संकट साथ देता आली ना तो खरा आपल्या जीवनातला सखा असतो. तो आपल्या जीवनातला खरा सखा असो, मित्र असतो ना. पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देईना. मोठ्या भावाला कळलं कोणी पैसे देईन याला म्हणून. नका बोलू देऊ, 10 वर्ष झाली बोलत नाही ना. सावकाराकडे गेला मोठा भाऊ. सावकार लहान्या भावाचं पोरग आजारी, ₹1,00,000 गरज आहे, नाही दिले तर पोरग वाचत नाही. डोळ्यातून पाणी आलं सावकाराच्या सुद्धा, कारण नम्रताच तेवढी होती जुन्या माणसाच्या काळामध्ये. ही टोपी काढायची, मस्त झुकावं लागायचो. ज्यानं गरिबी भोगली त्याला विचारा गरिबी काय असते. गरिबीच्या परिस्थितीमध्ये 6 महिने ज्यानं घातले ना, ज्यानं सावकारकीचे पैसे घेऊन प्रपंच थाटला त्याला विचारा गरिबी काय असते म्हणून. पण जुनी माणसं इमानदार होती, रुपया ठेवत नव्हती व्याजाचा. सावकार रुपया ठेवणार नाही व्याजाचा, फक्त द्या ₹1,00,000 द्या. ₹1,00,000 दिले, दवाखान्यात गेले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं दवाखान्यात. दुसऱ्या दिवशी पोराचा बाप आला, हात जोडले डॉक्टर साहेबासोबत. डॉक्टर साहेब कोणी पैसे देणं, माझं पोरग वाचत नाही, आता मरतं माझं पोरग आता. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, राजा हे वेण्या पैसे भरले, ऑपरेशन झालं पोराचं, पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. अरे तुझ्या पोरा करता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही. एक काम कर, त्याचे पाय धर, त्याच्या पाया पड. देव माणूस झाला तुझ्या पोरा करता तो, मला माहिती नाही, त्याचं नाव पत्ता गाव माहिती नाही त्याचं. हो डॉक्टर साहेब सांगावं असं, माझ्या पोरा करता कोण देव माणूस झाला सांगा त्याचा पत्ता तरी. मोठा भाऊ कान देऊन ऐकत होता, भिंतीच्या पाणी येत होतं डोळ्या म्हणून. सांगितलं जाय त्याच्या खांद्यावर हात ठेव, तो कोण आहे मला माहिती नाही, पण पाय धर त्याच्यावाले. देव माणूस झाला, ₹1,00,000 भरले त्यानं. 10 वर्ष झाली होते भावानं नजरेला नजर नव्हती झाली. सहज गेला खांद्यावर हात ठेवला, तरी त्याला कोणी माहिती कोण या म्हणून. खांद्यावर हात ठेवला, सख्या भावाचा चेहरा ज्यावेळी डोळ्याला दिसला ना, दोन्ही भावांचे डोळे भरून आलेत. 10 वर्ष झाली नजरेला नजर झालेली नव्हती. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, राजा 10 वर्ष झाली रे मी तुझ्याशी आबोला धरला. जगाला मी तुझ्याबद्दल वाईटच सांगितलं दादा. मी जगाला वाईट सांगितलं तुझ्याबद्दल. माझा भाऊ असा आहे. हात जोडलेत मोठ्या भावाला, सांगितलं दादा आयुष्यात झालेली चुकी आता परत कधी होणार नाही. एक काम कर दादा, आयुष्यातली झालेली चुकी आता मला एकदा तरी माफ कर माझ्या राजा. कडाडून मिठी मारली भावानं. मी सांगितलं ना दादा, संकट किती येऊ देऊ करावं, पण भाऊ कामालाच येतो एवढं ध्यानात ठेवा. आम्ही नाती जपण्याकरता आलो ना, थोड्या काळ जीवन जगायचंय आम्हाला. जीवनच किती जीवन जगायचंय आम्हाला. अल्पायुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा. थोड्या आयुष्यामध्ये आम्हाला चांगलं जीवन जगून जायचंय. तुका म्हणे एका मरणाची सरीन उत्तमाची उरे. तसं विनंती केली वसुदेवाला, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी.
कान्हैयानं सांगितलं, आई माहिती आहे तुला, मान्य आहे तुला का तुझा भाऊ मला मारील म्हणून, पण आई परमपूजने वैकुंठवासी डोंगरेजी महाराजांच्या श्रीमद भागवत कथेमध्ये अशी मुद्दे आलेत बरं का करेकर, फार अशी तुम्ही चिंतन करून पहा, मस्तपैकी भागवत कथा भेटते बस, श्रीमद भागवत कथा डोंगरेजी महाराजांची. भगवंतानं सांगितलं, आई पहा बरं का वाक्य किती गोड आहे, आई मी मरण्याकरता नाही आलो, कळलं तर बघा, आई मी मरण्याकरता नाही आलो, मी मारण्याकरता आलो. पण एक काम करा ना बाबा, आई तुम्हाला भीतीची आहे ना, आता एक संदेश देतो. नंदाच्या घराला, 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 नंदाच्या घराला माझा नाही गोकुळाला, माझा नाही गोकुळाला, माझा नाही गोकुळाला, नंदाच्या घराला माझा नाही गोकुळाला, माझा नाही गोकुळाला, माझा नाही गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. रात्रीचा प्रसंग आहे, श्रावण महिना आहे, म्हणजे हा नाही आता पुढचं येणार नसला जरी श्रावण महिना, पण सांगायला श्रावणच एवढं ध्यानात ठेव. श्रावण महिना अष्टमीचा दिवस आहे, बुधवार आहे, रात्रीचे 12 वाजलेले. सांगितलं कान्हैया मान्य आहे मला, आम्ही इथून तुला घेऊन जायचं, पण हातापायात वेळ आहे ना. भगवंतानं सांगितलं, उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. भगवंत परमात्म्याला डोक्यावर घेतलं, हातातून जी हातापायाला बेड्या होत्या गळून गेल्या. ए कान्हैया हे मान्य आहे, अजून पुढे म्हणत यायशी रक्षपाळ. अरे जवान रे, पण हे रक्षपाळ जागे ना. कान्हैयानं सांगितलं काळजी करू नका, ते मी मोहिले मला सांगावं, झोपी लावू नको कोणाच्या हातात आहे आणि उठवणं आपल्या हातात आहे का काही, आपल्या हातात काय नाही. रात्री 10 वाजले, संपूर्ण कुटुंब जेवून झोपलं. सकाळी 8 वाजले, पण ते उठले नाही. ते म्हणजे लक्षात आले ना, मग ह्या गेल्या आणि त्याला असा धक्का लावला, ते तशीच काने झाली. मग याय ना आता फक्त या एकच म्हणत होता, धनी आमच्याशी उठून एक शब्द बोला ना. आता त्यांना सांगावं लागलं तिथं, अगं बाई आता ते मेले ना, आणि ते जिवंत होते तर तू त्यांच्याशी चांगली बोलली. हे जाणं ठेवा, नाही तर बऱ्याच मावल्या वजन आहे त्यांना पप्या काय कळत नाही, तो बापाला उठला का उसात उठ रान डुकरत तो बापात फरक नाही म्हणती. असं म्हणू नका. झोपे लावणं देवाच्या हातात, झोपेतून उठवणं चाले हे शरीर कोणाची हो तया. चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची बोले कोण बोलवित हरी विना हरी विना हरी विना देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण. एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या नावानं. म्हणती आई शेरक्ष पाळ ते म्या मोहिले. कारण महाराज म्हणतात, चाली हे शरीर कोणाची असत ते कोण बोलविते देखवी ऐकवी एक नारायण. परमात्म्याशिवाय नाही कोणी ना. झोपी लावली रक्षपाळ कोणी, देव. मंद मंद पाऊस पडते. बलराम दादा शेषाचा अवतार छायाछत्र धरण्याकरताय. प्रवास सुरू झाला. यमुना माता प्रतीक्षा करत होती, कधी प्रभू येतील. हा, पूर आला, पूर चढला. का हो, कशा करता? देवाला बुडवण्याकरता नाही, देवाच्या दर्शना करता. त्याशी लावीला
अंगुष्ठ दर्शन घेतलं यमुना मातेनं स्थिरावली ती देवाला रस्ता दिला गोकुळामध्ये स्वारी झाली तिथं माया जन्माला आलेली होती भगवंताला यशोदेजवळ ठेवलं मायेला घेतलं यशोदेला कळलं सुद्धा नाही आणि मग मथुरेत आली माया आणि माया शांत बसली का रडे माया करी आकांत नामा म्हणे रक्षपाळ जागे झाले देव जन्माला आला देव जन्माला आला आता त्या कंसाकडे काय सांगायला पण ते कंस फुल पिऊन पडेल होता त्याला काय अंदाज करावा का नाही तिथं आले पेलेली माणसं भ्रमात असतात कधी कधी किती मारावं पेलेल्या माणसाला लागत नाही त्याला दारुड्या माणसाला लागत नाही त्याला मारलं तरी हसत होतो काय पावर आहे त्याच्यामध्ये काय पावर अवघड असतात जाऊ द्या कधी कधी लोकांना दुःख वाटतं बा दारूवर बोलतो हा महाराज काय करायचं या महाराज लोकांना हे बघा ना काय म्हणतात ना काय बेवड्याचं ऋषी अरे आमच्या खिशीतली बेदो रे महाराज काय देतो तुम्हा महाराज आमच्या खिशातला काय आमच्या पाकिटला रुपया दाखल नाही आमच्यात काय फेरबदल नाही कधीतरी वाटू द्या रे काहीतरी आपली आई वाट बघती आपला बाप आपली बायको घरी 2 मुलं आहेत खतरनाक असतो ना वेशनी माणसाचा प्रपंच ज्या माऊलीनं आयुष्यभर वेशनी माणसासोबत प्रपंच केला ना त्या माऊलीला विचारा वेशनी माणसासोबत प्रपंच करणं किती खतरनाक असतं म्हणून अवघड हे येणारा काळ वाईट आहे चला अरे आम्ही 40चे झालो 50चे झालो तरी आम्ही दारू पितो कधी कधी लहान लेकरं सुद्धा आपल्याला सावधान करतात बाबा हे वाईट आहे दारुड्याच्या घरातला दृष्टांत कधीतरी जाऊन पहा दिवसभर ती माऊली कामाला जाते 300 रुपये कमवून आणले त्या माऊलीनं 200 रुपयाचा बाजार करून आला 100 रुपये जपून ठेवले स्वयंपाकाला बिलगली ती माऊलीन तो आला त्याने सांगितलं 100 रुपये दे मला 10 रुपये न करता तिने सांगितलं स्वामी माझ्याकडे पैसे नाही चौथीला जाणार पोरग एबीसीडी वाचित होतो एक पोरग तर मांडीवर होतो स्वयंपाक चालू होता भाकरी थापित होती पैसे दे ना म्हणून लात मारली माय हातातली भाकरी चुलीत गेली तांब्या सांडला तर चूल भिजून गेली लात मारल्याबरोबर मांडीवर लेकरू खाली पडलं नाहाराचा चटका बसला त्याला गागलं पोरग गागल्या बरोबर ते एबीसीडी वाचणार चौथीला जाणार पोरांना बापाचा हात धरला पप्पा पप्पा तुम्हाला 10 रुपयाला पैसे लागतात ना मी दाखवतो आईनं कुठं ठेवली म्हणून हात धरला बापाचा सांगितलं बापा पप्पा या डब्यामध्ये आईने 100 रुपये ठेवले लहान लेकराला माहिती माझ्या बापाला जर 100 रुपयाची लालच दाखवली तर माझा बाप माझ्या आईचा मार बंद पाडेल म्हणून लहान लेकराला कळत रे आईचा मार कसा वाचेल म्हणून आम्ही 50-50 70-70 जे झालो आम्हाला का कळत नाही अजून 40-40 ची झाली लग्न होईना पोरायची अजून मग आम्ही का 10 रुपयाला आणखीन बायका भेटतील आम्हाला असं डोक्यात आहे का पोरं म्हणतात टेन्शन आलं कसलं टेन्शन आलं मग इंडियन बरं पियत नाही तू तुला दारूच बरी प्यावं वाटती नका नका घातक आहे ना ती शरीराला अरे अनमोल किमतीचं हे मिळालं याची माती नका करू दादा तुमच्याकडे मोटरसायकल आहे ना कोणती बोला 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 घाबरू नका बोला हा डिस्कवर किती लाखाची 70,000 धरू आपण 70,000ची मोटरसायकल आहे तुम्ही फाटीवर गेले आणि तुमच्या गाडीचं तेल संपलं आता तुम्हाला 1 लिटर रॉकेल आणून दिलं टाकलं का तुम्ही गाडीमध्ये नाही ना का हो तुम्हाला माहितीये 70,000 घेतली कष्ट करून आता जर तिच्यात रॉकेल टाकलं पंप आहे 2 किलोमीटर रॉकेल टाकलं तर मशीन खराब होईल अशी काय तुम्हाला गॅरंटी अरे काही कोटीच आहे हे सुद्धा काही कोटीच आहे ना आपण जर 70,000 रुपयाच्या लाख रुपयाच्या गाडीचा जर चांगला विचार करत असाल हे काही कोटीचं शरीर आहे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय ज्याला किडनीच नाही ना त्याला विचारा अरे काय कोटीचं जे शरीर आहे आम्ही काय याचं माथेर करावं या कधीतरी मशीनचा विचार करा ना कशा करता दिलं देवे दिला दे राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया ओ खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाग जमाना राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया दिलय
मारलं नाही भांबेल म्हणून बाई का बाबा म्हणून. आता ती माया होती भाऊ. हा पाय धरला घर फिरवणार निष्ठून गेली ती. आणि मग सांगितलं हे दृष्ट कंसा तुझं लागी वधी उपसाला मजा ती मला काय मारतो. अरे तुला मारणारा जन्माला आणून ठेवला मी. तो भयभीत झाला दुःख वाटायला लागलं. आला 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 गेला गेला गेला. जसं चोरायचं आवय सुटली हो लोक पा झोपते नाही लोक. हो या मळ्यात आले सानप मळ्यात आले गुगे मळ्यात गेले असं मग. तसं तो जेवायला बसला त्याला जेवणाच्या थाटात सुद्धा देव दिसायचा हो. कारण त्याला असं वाटायचं माझा वैरी येतो. तो पाणी जरी प्यायला गेला ना त्या गलासात देव दिसायचा त्याला. तो म्हणालच ना आला आला आला. तो खाटे झोपला तरी त्याला भिंतीवर देव दिसायचा. हा पूर्वीच्या काही म्हाताऱ्या पण अजून यम न्यायला आल्यावर दिसत हो. त्या म्हाताऱ्या म्हणतात त्या तंद्रीत राहत असते ते. ज्यावेळेस शेवटची यम शृंखला सुरू होते ना माणूस असो ते कळतं बरोबर. मुद्दा असा आहे कडे दादा आपल्याला देवाचं चरित्र पाहायचं. त्याला एकंसाचं भय हे संसारात रोजच दुःखच दुःख आहे. आपल्याला आनंद कुठे आहे अध्यात्मामध्ये ना. आता गोकुळात जायचं. आता आनंद कुठे आहे गोकुळामध्ये मस्त बाकी. देवाचा जन्म झालेला होता प्रागट्य झालेलं होतं. आणि तेवढ्या सहज संत जनाबाई आल्या यशोदेच्या घरी गेल्या. आणि यशोदेला जनाबाईंना कळालं की यशोदेला मुलगा अंगणामध्ये आला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 पुढे एक वाटी सुंट म्हणे एक वाटी सुंट गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. ऐशी काल बोला झाली दाशी वेल आई बोला झाली दासी म्हणती हो म्हणती गवळणीला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 आता त्यांची ओठ हलू राहिले मला माहिती कळू राहिले. म्हणा माझ्या पाठीमागे देवानं तुम्हाला खूप गोड आवाज दिला ना माय. म्हणा मस्त बघ हे व्यसन लागाव कोणतं हो ते व्यसन लय खतरनाक आहे. आणि जी म्हातारी हे व्यसन करते ना तिच्या शेजारच्याला विचारा ना रंगू तुझ्या जवळ ती ठकू राहते रोज मिश्रीला येते चांगला वास येतो का त्या अंगणामध्ये. त्याला असं शेजारच्याला विचारा बरं. ज्या अंगणामध्ये जेवढा परिसर असतो ना जेवढा वास जातो त्या शेजारच्या बायाला असं वाटतं या म्हातारीचं मुटकं दाबावं पण या नदीत घेऊन जावं परत आणून येतील. भंगार वास येतो त्या मुखाचा. आणि आपण म्हणावं आजी काय खाता खाऊ खातो खाऊ खाऊ चांगला खाऊ खायला रोग आला ना काय खाऊ ज्याच्यापासून आम्हाला रोग येत पिढा आहे नको नको. चला म्हणा माझ्या पाठीमागे देवानं गोड आवाज दिला ना म्हणा. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. असा पांघरा झाल्यासारखं नका म्हणून मस्त म्हणा एका दोरीत म्हणा मस्त बाकी. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वाढला आता तोंड विको वाढला तुमचा म्हणा. आता थोडा पाठीमागचे म्हणा. अशा नळावर गेले भांडणं झाले अशा हळूच म्हणते का माहिती तुम्ही नाही ना. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला.
बस मग टाळी वाजव त्यांच्याकडे. आता आपण थोडं म्हणून भाऊ चालू हो नको रे बाबा. आता आपला स्वर लागतो पण काहीचा पांढरी 2 काहीचा पांढरी 3 कारण आपल्याला काहीला मळायची सवय काहीला ओढायची सवय त्याच्यामुळे आपल्या आख्या पट्ट्या बोगस होऊन जायला. पण नाही काय नाही चला विनोदाचा भाग सोडा. जिकडं तिकडं आनंदाचा आनंद झाला. 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. किती 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 65व्या वयाच्या वर्षी एका गोपिकेने सांगितलं नंद बाबा बधाई हो मुलगा झाला मुलगा. नंद बाबा तिथंच गोठ्यात उड्या मारायला लागले. नंद उत्सव ठेवला मस्त बाकी सगळ्या गोपिका बोलवल्या गोपाळ बोलवले सोन्याच्या गायी दान करत होते नंद बाबा. नंद करा नंदमय देख नैयाला लगी नंद करा नंदमय देख नैयाला लगी. हाथ 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 बहुत बढ़िया. हो किती सांगू मी सांगू कुणाला किती 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 सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रह्मवाला. गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजवाला. एक 2 3 4 कृष्ण जी का जय जयकार. 1 2 3 4 कृष्ण जी का जय जयकार. जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की. नंद करा नंदमय जय लाल नंद करा नंदमय जय कन्हैया लाल की. नंद करा नंदमय जय कन्हैया लाल नंद करा नंदमय जय कन्हैया लाल की. एकदा आमच्या मृदंग वादकन बासरी वादकन करत एकदा जोरदार टाळी. बहुत बढिया मस्त तिकडं तिकडं आनंदाचं वातावरण आहे मस्त. आता थोडस भगवंताला मोठं करू. विठ्ठल विठ्ठल आता भगवान थोडीशी ह्या कानीचे त्या कानीला व्हायला लागेल. आता तुम्ही नाक सांगू यायला प्रश्न विचारतो. पुरुष मंडळी माझ्याकडे पहा आवाज येतो माझा. पोरग किती महिन्यात झाले यात कानीच त्या कानीला होतं. काय म्हणजे आम्ही त्या भानगडतच पडती नाही. आपण कधी कधी पोराच्या बापाला विचारलं पोरग किती नाही ते म्हणतो का नव्हती बाबाच्या आईलाच माहिती किती काय अवघड असतं कधी कधी. त्यांना नाही सांगता येणार. तुम्ही सांगा किती महिन्यात झाले या कानीच त्या कानीला होतं. एखादी MS 85 सांगा 85 वर्षी सांगा. हा किती 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 चौथ्या बरं. आता एखादी MS 25 सांगा 25 वर्षी सांगा ना. आता आहे पोरग 6 महिने 27 दिवसाचं झालं. ह्या कहाणीची त्या कहाणीला व्हायला सुरुवात लक्षात ठेवा. आता अजून थोडस भगवान परमात्म्याला थोडस मोठं करू. पुढे तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रागत हे रंग निरंगनाथ तुम्ही देखील रंग निरंगनाथ तुम्ही देखील रंग निरंगनाथ तुम्ही देखील रंग निरंगनाथ तुम्ही देखील
तो तुम्हें देखिल हसे तळवे तळ हात टेकता डाव्या गुडघ्याने रांगत हे रंगणी रंगनात तो म्या देखील हसे ही बासरी नावाची गोपिकाची बरं की पण बासरी नावाची गोपिका सगळ्या गोपिका कधी कधी हसायच्या तिला कधी कधी हसतात ना तिला हसायच्या पण एक दिवस अशी ती भाग्यवान ठरली कधी कधी लोक गरिबीला हसतात बरं पण तो कधी श्रीमंत होऊन जातो यांच्या डोक्यात सुद्धा नाही राहत हसणारे हसत राहतात म्हणून कोणाची निंदा नका करत बसू जुनी माणसं जर एकत्र येऊन बसली तर 2 चर्चा चालू असतात जुन्या माणसाच्या काय श्रीमंत माणूस होता रे पण काय लेकर जन्माला आली बा की श्रीमंतीची वाट लावली म्हणतो अशी एक चर्चा चालू असते अजून अरे काय गरीब माणूस होता रे काय लेकर जन्माला आली आखी गरिबी घालून टाकली काय श्रीमंत माणूस बंगल्यात राहायला लागला गाडीत फिरायला लागला म्हणजे दिवस प्रत्येकाचे फक्त घमेंड करू नका अहंकार होऊ नका देवाजवळ नाही आपल्याजवळ काय नाही तसं तिचं हसायची तिला पण एक दिवस अशी भाग्यवान ठरली ती कोण कारण ती लाकूड आहे ना तिने सांगितलं बाई मला गाठी होत्या लाकडाला गाठी असतात बघ तिने सांगितलं बाई माझ्या गाठी निघून गेल्या पण तो सुतार काका भाग्यवानच ठरला म्हणली मला पण नुसतं एवढ्यावर नाही थांबलं तिने सांगितलं बाई मी काय काय त्रास सहन केला आता ऐका ऐका मोठं होण्याकरता लगेच माणूस नाही मोठा होतो लगेच कीर्तनकार झाला उदयाला आला गाव 2 चाली शिकलो म्हणून मोठं काय झालो का नाही नाही त्याला साधनच करावं लागते हो त्याला श्रद्धा ठेवावं लागते तिने सांगितलं मला कोरलं त्या सुतार काकानं कोरलं ना कोरलं मला मी ते सहन केलं गरम केलं हो त्यांनी मला गरम केलं तिला ती भलय बघा या बासरीला भलय पण आता ती एवढी भाग्यवान ठरली देव झोपला तरी देवाचा उशाला आता आपल्या उशाला फोन असतो त्याचा विषय सोडा देवाच्या उशाचं देवाच्या उशाला बासरी देव झोपले तरी देव जेवायला जरी बसले तर मांडीवर देव खेळायला लागले का कमरेला सांगितलं काय भाग्यवान ठरली का तू गोपिका काय केलं तू तिने सांगितलं काय नाही बाई मी जीवनामध्ये सगळं सहन केलं आणि सहन केलं का माणूस मोठा होता असतो माझ्या दादा तुम्ही कष्ट सहन करा काय कोणाला प्रतिकार देत नका बस तिने सांगितलं मी कोणाला नावाने ठेवली पण मी सहन केलं सहन करता करता मी अहंकार काम क्रोध त्याच्याने ती मोकळी झाली मी ती मोकळी बघा ना काही नाही त्याच्यामध्ये तिने सांगितलं मी आतून मोकळी झाले काम क्रोध विकार आणि बस महाराज म्हणतात यांना विकारणच नष्ट व्हायचंय काम क्रोध केले घर खाली करायचंय काम क्रोधाचं वै सगळं सोडून द्यायचं भाग्यवान ठरली ती गोपिका चला अजून आता थोडस मोठं करूया आता झालं वेळ संपत आला रे बाबा आता थोडेसे गोपाळ देवाच्या गल्ली गल्लीने फिरायला लागले मग देवानं काही जोडीदार केली मस्त बाकी करे गावामध्ये काही बेवडे काही गांजडे अशी भंगार नाही मग शुद्ध भावाचे गोपाळ एकत्र केले शुद्ध भावाचे गोपाळ एकत्र केले आणि असं जे बरं का हे बघा तुमची परिस्थिती नाही तुम्हाला भजन शिकवत तुमच्या भजनाची ताकद तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोर पण तुम्ही भजनाला गेले तर 10 माणसं तुम्ही भजनाला घेऊन आले पाहिजे तर तुमच्या भजनाचा फायदा आहे नाही तर तुम्ही एकदाच भजनाला जायचं आणि एका भजनी मंडळात 2 भजने करायची आपल्या भजनाचा ताकद अशी असते हो एकदा वारीला जातो आपण एका दिंडीच्या 5 दिंड्या करून ठेवतो आपण 5 महाराज लोक 5 कोपऱ्याला घेऊन जातो कधी नाही तुम्ही 10 वारकरी दिंडीला घेऊन गेले पाहिजे हा तुमच्या जीवनातला मोठेपणा त्याला मी प्रमाण सांगणार बरं का तुका म्हणे ते भजन प्रमाण भजनाची ताकद अशी पाहिजे तुम्ही 10 जण भजनाला घेऊन गेले पाहिजे भजनाच्या टोळ्या नाही केले पाहिजे आज टोळ्या झाल्या काही ठिकाणी अरे टोळ्या चोरायच्या असत्या भाऊ भजनाच्या किती भजन पवित्र आहे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे त्याने वंदे केले तुकाराम महाराज म्हणतात अजामेळ भिल्लीने तारिली कुंटिनी आणि प्रत्यक्ष पुराणी वंदे केली ब्रह्म हत्या राशी पातकी अपार वाल्मिकी किंकर वंदे केला कशाच्या जोरावरती तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते ही भजनाची ताकद सांगितली ना भजन
शुद्ध भावाचे गोपाळ एकत्र केले. आता गोपाळाशिवाय देव राहत नाही, देवाशिवाय गोपाळ राहत नाही, देवाशिवाय गोपाळ राहत नाही, गोपाळाशिवाय देव राहत नाही. पण एक दिवसाचा प्रसंग असा घडला, पेंद्याच्या आईनं सुंदर असं ताक बनवलं. बरं आता हे लहान एकत्र झाले म्हणजे काय ते काय भजनाला नाही आले. लहान 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 मुली घेऊन कोड्या करी कोड्या करी कोड्या करी कोड्या करी कोड्या करी कोड्या कोड्या करी मन मोहन 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 कोड्या करी मन मोहन घरा आमोच्या घरा येऊन चोरी करी दय दूध लोणी. या दुधाची चोरी सुरू झाली, चोरीचा सुसलाट सुरू झाला. मग पेंद्याच्या आईनं सुंदर ताक बनवलं. सांगितलं पेंद्या काय काय, अरे तुला ताक बनवलं, कुठे ताक घेतलं, ताक फुरका मारला. तर जुनी माणसं गोपाळ एवढं गोड लागलं या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतो कुठं, नाही तर कानाची आठवण झाली. कोणाची? देवाची आठवण झाली. नासाची बरं का, रोज आम्हाला देवाची आठवण व्हावी. सांगितलं पेंद्याने विचार केला, आधी जर माझ्या कानाला दिलं असतं तर किती गोड वाटलं असतं माझ्या कानाला. मी किती पापी आहे, मी अगोदर चाकलं मग कानाची आठवण झाली. डोळ्यातून पाणी आलं पेंद्याची. पण आईनं बनवलेलं ताक एवढं सुंदर ताक कानाला दिलं पाहिजे. काय केलं, आई बाहेर गेलेली ती, मुखामध्ये ते ताक घेतलं, पेंद्या असा पुढं पळायला लागला. आणि तेवढ्यात पेंद्याच्या आईचं लक्ष गेलं, ए पेंद्या, अरे मुडद्या कुठं चालला. पूर्वीची शिवी ती जुन्या माणसं, जुन्या माईला. आता जाय काही म्हातारा सुद्धा लय खतरनाक शिव्या द्या इंस्टाग्रामला. पण हा इंस्टाग्रामला पण ती पूर्वीच्या काळातली शिवी बरं. त्या काळात ए मुडद्या कुठं चालला. आता त्याला सांगता येईल का मी कुठं चाललो म्हणून. हे कोणाला द्यायचं होतं मुखातलं, कसं तरी त्यानं प्रवास काटावला. आई जर पुढे गेला आणि एक जीवनात सखा मित्र भेटला. मित्र भेटावा पण तो लोक तरी नाही भेटू. दादा जीवाचा मित्र भेटावा पण एखादाच भेटावा, नाही तर तो मुख्यमंत्री जरी असेल ना पण वामन असतो तर वामण्यात मानणार. कारण बालपणाचं नातं काही वेगळं लागलं असं. हे जुनी माणसं एकत्र आली ना, बबन असलं तर कधी बबन म्हणणार, बाबण्याच मानणार. प्रेम प्रेम आणि काय अपेक्षा करावं बबन म्हणायची. प्रेम आहे ते, पण डाललं त्याला कसं तरी. पुढे देव खेळ खेळत होते, तिथं गेले होते, देवाला असं खुनवायचं. कृष्णाने सांगितलं पेंद्या असा पॉझिटिव्ह झाल्यासारखं काय बोलू राहिलं रे, अरे मोकळं बोल. त्याला बोलता येईना, पण पेंद्याने कानाने विचार केला, अरे पेंद्याला काहीतरी द्यायचंय. आणि याचं जर ओळखलं नाही तर 5 मिनिटात रंगपंचमी होण्याची दाट शक्यता आहे. कारण हे कुठपर्यंत तोंडात राहील, आता हे कुठपर्यंत राहील. म्हणून भगवंताने आ केल्या बरोबर पेंद्याने होतं तेवढं ताक भगवंताच्या मुखात सोडलं. आणि महाराज म्हणतात ते भगवंताने आनंदाने सेवन केलं. याचा खुलासा महाराज अभंगाच्या पहिल्याच्या गवळियाची ताक पिरे, 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 गवळियाची ताक पिरे.
जोरदार टाळी वाजवा मस्त भाई. गवळीयाची ताक पिरे गवळीयाची ताक पिरे. महाराज म्हणतात गवळ्याची पोरं आहे, ताक पिणारी पोरं आहे, पण ती का चांगली आहे का? पण तुकाराम महाराज म्हणतात एवढा त्यांचा जन्म द्यावा. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगतो. 5 मिनिटं शिल्लक राहिले, वाटले तर अजून 5-1 मिनिटं वाढू, आपण 10 मिनिटात थांबायचं आपल्याला, कारण टेम्परेचर भरपूर आहे. सरळ सरळ अर्थ सांगतो बघा. हे बघा 3 छंद 3 गोष्टीनं कोर मांडला जातो. एक, शरीर स्वच्छतेचा भेद आडवाला का छंद कोर मांडला जातो. कधी कधी माणसाला जात आडवायली का छंद कोर मांडला जातो. आणि कधी कधी माणसाला रूपाचा अहंकार आला का छंद कोर मांडला जातो. कधी कधी शरीर स्वच्छतेचा भेद आडवा येतो, छंद कोर मांडला जातो. कसा हो दृष्टांत. शरीर स्वच्छतेचा भेदभाव कसा आडवा येतो. मुलीचं लग्न झालं, मुलगी नांदायला गेली, तिला भाग्यवान नवरा मिळाला. तू महिने म्हणजे ते 8 दिवसाला आंघोळ करायचं. तिने सांगितलं अहो धनी रोज आंघोळ करावा, देवाची पूजा करावा, रोज मायबापाचं दर्शन करावा. किती भाग्यवान होती बिचारी ती. असं सांगितलं त्याला कस बरं वाटायला पाहिजे ना. किती भाग्यवान भेटली होती ती बिचारी. सांगा अहो धनी रोज आंघोळ करावा, देवाची पूजा करावा, तुळशीला पाणी टाकावं, तुमच्या मायबापाचं दर्शन करावा. असं सांगितलं त्याला राग आला. तो 15 दिवसाला आंघोळ करायला लागला. बरं 8 दिवसाला करायचं, 15 दिवस वाढली त्याची आंघोळ. तिनं परत सांगितलं अहो धनी तुमच्या पाया पडते, रोज आंघोळ करावा, तुळशीला पाणी टाकावा, रोज तुमच्या मायबापाचं दर्शन करावं. हो त्याची अजून आंघोळ वाढली. तो महिनी करायला लागला. आता तिने 1 महिना झाले नवनाथ बाबा, 2 महिने झाले निवृत्ती बाबा. 3ऱ्या महिन्याला ती कागदपत्रच घेऊन आली. कशाची? फारकतीची. 5व्या महिन्यात जिकडं तिकडं घे अरे. बस दृष्टांत संपला. सिद्धांत करता छंद कशामुळे कोर मांडला. शरीर स्वच्छतेचा भेद आडवाला छंद कोर मांडला. पण शरीर स्वच्छतेचा भेद भगवंताकडे नाही का. गवळीयाची ताक पिरे, गवळ्याची पोरं ताक पिणारी पोरं ती का चांगली का. पण महाराज म्हणतात एवढा त्यांचा भगवंता का शरीर स्वच्छतेचा भेद नाही. बर कधी कधी माणसाला जात आडवी येते ना. यो या जातीचा, तो त्या जातीचा. यदा कदाचित साधू संतांनी जर जात मांडली नाही तर आपण कशाला जातीचा विचार करावा दादा. जिथं जगाच्या मालकानं जातीपातीचा नाही विचार केला. चर्म रंगू लागे कबीराच्या मागे, सजन कसाया विकुलागे माळ्या सावत्या. जिथं जगाच्या मालकानं जातीचा भेद नाही, पण कधी कधी जातीचा भेद आडवा येतो. कसा. कौरव पांडवांचं युद्ध संपलं. पहा बरं का जात कशी माणसाला आडवते. कौरवांचा विजय झाला, पांडव हरले, मान्य. पण भगवान गेले शिष्टाई करण्याकरता. कौरवांनो हरलेत ना, हरू द्या. पण 5 गावात द्या त्यांना. कोणतं? संगमनेर द्या, शिन्नर द्या, कोपरगाव द्या, शिर्डी द्या आणि राहता द्या. कौरवाने सांगितलं भगवान पाहुण्यासारखं आलो, पाहुण्यासारखंच बोला. अंकर पण किती होता कौरवांना, गमेंड होती त्यांना. जात कशी माणसाला आडी होती बरोबर का. आता भगवान सुईच्या टोकावर मावल एवढी सुद्धा जागा देणार. बर असं आता ते भगवान सांगितलं चला पांडवांना चला निघायचं. दुर्योधनाने सांगितलं भगवान पंचपाक्वानाचं जेवण केले, जेवण करून जा. भगवंताने सांगितलं अरे काय तुमच्या दुर्जनाचं घरचं खात्या. तुमच्या हृदयात जर एवढी एवढी दया नाही पांडवांबद्दल, काय तुमच्या घरचं खाता. म्हणून कोणाच्या घरचं खाऊ याला सुद्धा शास्त्र आहे बरं ना. मला भूक नाही म्हणले, खाईल मी, मला भूक लागलेली. कुठं जाईल म्हणले मी विदुर काकाच्या घरी. दुर्योधनानं सांगितलं भगवान तो दाशीचा पुत्र आहे. म्हणजे जात आडवी आली ना. दाशी पुत्र का नाही, विदुराच्या दाशीचा पुत्र आहे. म्हणजे त्यांना जात काढली. त्यानं जातीचा भेद, पण जातीचा भेद भगवंताकडे नाही. कसा. गेले आपले विदुर काकाच्या घरी, पूजा वगैरे झालेली ती, तुळशीला पाणी टाकत होते विदुर काका. भजन चालू होतं. हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण टाळी वाजवा.
कृष्ण हरे हरे कृष्ण क्या बात है, क्या बात है। कृष्ण कृष्ण हरे हरे कान्हा कृष्ण कृष्ण हरे वेदूर काका भगवान परमात्म्याचं भजन करत होते. पण घडलं असं, भजन करता करता ज्या देवाचं भजन करत होतं देवच समोर दिसला. किती आनंद वाटला वेदूर काकाला. सांगितलं पत्नीला, एक काम कर, भगवान आले, त्यांना भूक लागली असेल. काय भक्ताला कळत देवाचं सुद्धा. पटकन स्वयंपाक कर. अहो धनी काही नाही घरामध्ये. एक पदार्थ होता जुन्या माणसाकडे, नसलं काही तर धान्य उकळायची जुनी माणसं आणि खायची. हो म्हणून आपल्या बापाला कधी म्हणू नका रे काय केलं आमच्या करता. कधी कधी कडधान्य खाऊन जगलेली माणसं आपल्याला जगवलं आपल्या माय बापानं. म्हणून आपल्या बापाला म्हणू नका काय केलं आमच्या करता. लय कष्टाचं जीवन जगलेली ही जुनी माणसं. लय कष्टाचं जीवन जगली आमची आई. आज घरातून काही काही सुनांना घमेंड आहे, माझा नवरा कामाला आहे, मला काय करतं सासूची सेवा करून. आज पवित्र सासूला घरातून काढून देणं बरं वाटल, पण लय कष्ट करणारी. 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये वागवलं त्याला. आज तो मोठा झाला, 2 वर्षाचा आली म्हणजे तू चालली त्याला वायली काढायला. तिनं 9 महिने 9 दिवस या उदरात वागवलं, 22 वर्षे वाढवलं, कष्ट केली त्याच्याकरता, माती काम केलं ना. नका काढू. का घरातून काढून देऊ नका पवित्र सासूला, कष्ट करणारा सासरा. आज बरं वाटेल सासूला काढून देणं, पण भगवान के दरबार में दे रे लेकिन आंधीर नाही. आज जसं घरातून सासूला काढून देणं बरं वाटेल, तशी एक दिवस आपलं लेकरू सुद्धा आपल्याला हातातून घरातून काढून देईल. जैशी करणी वैसी भरणी. जुन्या माणसाची म्हणे. सगळं दिसतं जगाला, देव येतो आहे तोपर्यंत लय आनंदाने मस्तीत राहतात. मुद्दा चालला होता आपला, कुठपर्यंत आलो होतो आपण. हा वेदूर काका असं असं गोड कन्या टाकल्या. कन्या हे कन्या उकाळल्या मस्त बागे. कन्या बसले भगवान जेवायला. पण तुकाराम महाराज म्हणतात जेवायला असे बसले जसा कालचा उपास लागला. काय उपास पडिला होता, काय उपास पडिला होता, काय उपास पडिला होता, काय उपास पडिला होता. काय उपास पडिले होते, काय उपवास पडिले होते, काय उपवास पडिले होते, काय उपवास पडिले देवा. कन्या भवते विदुराचा, बढ़िया नवराजी कन्या भवते विदुराचा, एवढा त्यांचा देवा, 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 एवढा त्यांचा देवा. तुकाराम महाराज म्हणतात देव जेवायला बसले. अशा कन्या सुरू झाल्या तसं का कालचा देवाला उपवास होता. काय उपवास पडले होते. कन्या भवते विदुराच्या, विदुर काकाच्या घरच्या कन्या खावा. तुकाराम महाराजांच्या घरी देव आले. पाहुण्य घराशी आजी आली ऋषिकेशी. काय करू काय करू उपचार, दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या. हे दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या. काय करू उपचार, काय करू उपचार, गोकुळ मोडकी जर. वैकुंठाशी नामदेव महाराज परडे फार गोड म्हणायचे मस्त. देवाच्या घरच्या कन्या खावा ना, भक्ताच्या घरच्या देवानं. म्हणून भगवंताकडे जातीचा भेद नाही, कधी कधी रूपाचा अहंकार नाही. का तुका म्हणे खूप जादाशी रूपराशी ही न कळा. आपण म्हणून रूपाचा अहंकार होऊ नाही द्यायचा कधी कधी. फक्त तेवढं गाणं ऐकून घ्यायचं, ते बंद करून टाकायचं. रूपाची छान बस ऐकलं तर बस आलं तुमच्या लक्षात. पुढं काय
पुढचं नाहीत मला फक्त रूपाचा अहंकार नाही द्यायचा कारण देवाकडे जर तो अहंकार नाही आपण फक्त नम्र कसं आहे जावं खटनट यावे आणि दौंडी पिटी भावे चोकोबर आहे सांगतो चोख होऊन जायचं देवाकडं त्याचं नावच चोकोबर आहे निर्मळ अंतकरणाने जायचं देवाची शरणागती करायची देवाचा छंद लागला एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते विठोबा रखुमाई टाळी टाळी जय हो हरि जय 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 विठोबा रखुमाई योगेश बंडू सानप बाळू खंडू सानप सौरभ सुनील घुगे आणि श्री संतोष फकीरा सानप यांना विनंती आहे त्यांनी बाबांना हार घालण्यासाठी जायचं आहे आजच्या कीर्तनाचं सेवादान सन्माननीय योगेश बंडू सानप चिरंजीव रेवलनाथ संपत सांगळे चिरंजीव बाळू खंडू सानप चिरंजीव संतोष सुनील घुगे आणि श्री संतोष फकीरा सानप यांनी बाबांचा सत्कार सन्मान करण्यासाठी पुढे जायचं आहे हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हातवरी हात जय हो टाळी वाजवा टाळी वाजवा हरि जय हरि जय हरि आशीर्वादक हरिभक्तपरायण राहुल महाराज सानप यांचा सन्मान सत्कार आमच्या गावच्या वतीने सन्माननीय फकीरा कारभारी सानप यांनी केलेला आहे जोरदार टाळी वाजवा ज्यांचं त्यांचं सेवादान आहे मस्त आपण शेवट नाव घेऊया झालं त्यांचं म्हणणं आहे बाबा तेवढा पिंगळा मंत्री बरं झालं आता भगवान थोडेसे मोठे झाले बऱ्याच खोड्या सुरू झाल्या सगळ्या गोपिका एकत्र आल्या करायच्या सगळ्या गोपिका बचत गट जय बाबाजी गट जय भगवान बाबा परिवार सगळे परिवार गेले यशोदेच्या घरी यशोदे माहेरी यशोदे सांग बाई तुझ्या कानाला आवरी आवरी आपुला काना नाशियल्या आमच्या सुना यशोदेने विचारलं काय केलं माझ्या काना पहिली सांगती परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा बाई यशोदे घेऊनी ताकाचा डेरा सैरा वैरा पोडीला यशोदे बरं झालं बाई मा सासरा विनेकरे सारखा भक्कम होता काय झालं बाई झोपेला होता मा सासरा पोटातच डेरा टाकलं बरं झालं गो यशोदे मरून गेला असतात दुसरी आली दावणी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोईची गाठ देवणी ए यशोदे गाठ बाई कुणाशी सुटीना यशोदे तिसरी आली दावत म्हणे ग बाई केली काय मात मुकाशी मुखचुंबन घेत गळ्यामध्ये आत गायले ते यशोदे बरं झालं बाई आता कोकणातून करून आणली भेटत नव्हती बाई भेटली कोणती कोण सांग बाई तुझ्या कानाला जाईल ती निघून त्यानं जर पाहिलं गळ्यात हात घालतो काय म्हणशील तुमचा देव असा होता का काना आता चरित्र किती गोडे बरं का आता यशोदे सांगते अगं तुमच्या तोंडाला काही हाड आहे का नाही बाळ सगुना गुणाची ताने बाळ दिसतंय गोजीरवाने काय सांगता गाराने ग गोकुळ छानारी सावळा ग चिमणा माझा गवळणीत केळे राजा तुम्ही मोठ्या डाल गजा ग आईला कसं असू लेकरू ती काय वाईट वाटेल का हा ती म्हणते सावळा ग चिमणा माझा ना आईला गोड असतं जुने कीर्तनकार सांगायचे म्हटले कीर्तनाच्या अगोदर चाललो मावशीने सांगितलं बाबा चहा घेऊन जा
म्हणून वाटेवर चढलो होतं तिचं वाला ते असं एवढंसच होतं 1-1.5 वर्षाचं काळं डांबर होतं त्याला नसतं सर्दी झालेली होती नाकाला गंगा यमुना सगळ्या त्या माशेनं मोळ धरलेलं होतं मस्तपैकी मधासारखं मस्त ते हातपाय आलीत होतं आई मिरची रगडत होती आणि मग आईनं महाराज पाहिल्यावर सांगितलं महाराज पाहिलं का वाघाचं पिलू कसं आहे मग शेवटी आईला सावळा का चिमणा माझा गवळणी तर खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजा ग गोकुळ जाणारी तुम्ही लपुण्याचा भवरा आळ घेता शारंगधारा तुम्ही 12 घरच्या असं यशोदा म्हणून मी नाही म्हणून राहिलो यशोदा म्हणत होते तुम्ही 12 घरच्या 12 हे पूर्वीच्या काळाशिवाय आता तशीच पद्धती आता जर आपल्या आईला राग आला तर आपली आई एकच म्हणती 12च्या हा बस समजलं तुम्हाला ज्याला कळालं त्याला धन्यवाद ज्याला नसल कळलं त्याला डबल धन्यवाद 12 घरच्या 12 तुमची एवढीच रीतलं कोटी एक पाहुणी येईल होती कार्याला ती कऱ्याची पाहुणी म्हणे सगळ्याच्या घरी गेला मा घरी येऊन पाय म्हणे पेंद्याला सांगितलं घर नंबर टिपून घे पाहुणी येईल होती कार्याला इडली नाही बरं का कीर्तनातली दृष्टांतातली पाहुणी बरं का ती नाही तर कीर्तनदार पाहुणेंदार बाबा मीच पाहुणी येईल हा असं ऐका ती पाहुणी येईल होती ती पाहुणी सांगितलं सगळ्याच्या घरी गेला बाबा माझ्या घरी ये गेले मस्त बघी ती मंडून नथ बीत तोळबांधे आणि त्या हातात मंडून बसली पायरीवर आता चोर काय चोरी करायला पडून येतं का हे सगळं टीम घेऊन गेलं हे काना घराच्या पाठीमागून गेलं काय मंत्र म्हणायचं ते म्हणलं ना की गोपाळ घरात गेली हे दही दूध तूप लोणी खाऊन घेतलं माठ बीड फोडून टाकले आणि देव परत मंत्र म्हणले आखे गोपाळ बाहेर गेले पण देवानं हे शर्ट काढून टाकलं बाल सवय 5 वर्षाची माझी आलं ना लक्षात तुमच्या देव किती लहान होता म्हणून दाढी विणीची गाठ गळ्यात हात हे देवाचं वय असते एवढे लहान पोराचं वय असतं ना गळ्यात हात घालतं काय मुके घेतं काय बालपणाचे वय असतं ते मस्त बाकी तसं भगवंताने काय केलं हे हात दही दूध तूप लोणी हाताला लावून घेतलं कारण त्याला माहिती होती करेतली काकूलाही खतरनाक म्हणून मग ते पण त्याला जाता जाता काकूला जे हरी घालून जायचं होतं ना काढले कपडे ना आलं काकू बसली होती म्हणून पायरी मस्त बघी कानाने सांगितलं काकू काकू जे हरी धरलं हाताला चाल म्हणलेलं आहे आई बोलायची यशोदानं बोलू दिलं नाही आज रंगे हात पकडलं चाल आता चाली उडीत थोडासा पुढं चौक लागला त्या चौकात तिचा नवरा उभा होता हिनं कानानं सांगितलं काकू अगं तुला का दया माया तुला काय लेकरं झाली का नाही काय झालं अगं माझा हात बदल हात काढून घेतला त्याचा आला कानाचा आणि म्हाताऱ्याचाच हात दिला हातामध्ये चाली म्हाताऱ्याला उडीत चाल म्हणजे आता लय बोलायची तुझ्या म्हातारा म्हणत अगं माझ्याकडे पाय काना नाही मी म्हातारा पण काही केलं म्हाताऱ्याकडे पाय ना उडीत चालवलं यशोदे बाहेर तेवढ्यात काना गेलं घरातून आईला सांगितलं एक सोंग येणार म्हणे बस सोंग पाहिला मला घेऊन चाल म्हणे बसला आईच्या कडे यशोदे बाहेर यशोदा आली तर कडेवर दिसलं म्हातारीने विचार केला मला हिच्या हातात द्यायचं हात हिच्या कडेवर मग हाताला कोणी पाहायला गेली तर पप्प्याचा बाप निघाला आणि मग म्हातारीने सांगितलं पप्प्याचा बाप तुम्ही कधी आले पप्पाच्या बापानं तुला अर्धा तास सांगलं माग बाय काय म्हातारीचं बिघडत काही केलं म्हाताऱ्याकडे बाप नाही काय होतं तरुणपणाचा संसार केलेला असतो पण म्हातारी याच्याकडे म्हातारा त्याच्याकडे नका रे वाटण्या करू अरे नाही कष्टाने संसार केला म्हणून आनंदाने राहिलं पाहिजे आणि मग यशोदेने सांगितलं हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी मग आता एक दिवस भगवंतानं घरातच खोडी केली मग यशोदेने विचार केला उद्या जाई राहणार सवे घेऊन गोदना सगळे गोपाळ यमुनेच्या तीरावरती आले खेळ खेळायला लागली अबक दुबक तिबक बोला त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक बोला त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक बोला त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक त्रिगुण खेळ मांडू आहा आहा हा हा टाळी वाजवा हम बोर हम बोर डुमरी वाज दमामा हे डुमरी वाज दमामा हे हम बोर अबकदु बगति बग बोरा त्रिगुण केळ मांड अबकदु बगति बग बोरा त्रिगुण केळ मांड खेळ मांडिला लगोरी
आ आ खेळ मांडिला लगोरी लगोरी नावाचा अबक दुबक तिबक अशी हमामा असं खेळ खेळता खेळता एक कान आला आपले कानाला सांगितलं पेन द्यायला वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळ्या खांदी बार पोटी भूक काय खेळायची सुख काना बाबा आता काय खेळण्यात मजा नाही, आता भूक लागली कांदी बार पोटी भूक श्रावण महाराज आम्हाला लागली भूक आणि तो जर कीर्तन वाढवलं तर लई मोठी होईल चूक का म्हणे आता खेळ मोडावा परता लहान लहान गोपाळ पुढे मोठी मोठी पाठीमागे सगळे गोपाळ एकत्र केले भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ